नमस्कार, मी दीपक पळसुले. एबीपी माझाच्या कौल मराठी मनासामध्ये आपलं स्वागत. गेल्या 32 दिवसांपासून असलेल्या राजकीय घडामोडींचा सर्वात मोठा अंक उद्यापासून सुरू होणार आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल. उद्याच्या निकालानं महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षांसाठी कोणाचं सरकार असेल हे स्पष्ट होईलच, पण ते सरकार 5 वर्ष चालेल की नाही हे सांगणं मात्र जरासं कठीण आहे. असो मंडळी, आतापासून बरोबर 12 तासानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचा पहिला कल हाती आलेला असेल, पण त्याआधीच उत्सुकता ताणली आहे ती संपूर्ण निकालाची. गेल्या 48 तासांमध्ये अनेक संस्थांचे एक्झिट पोल आपण पाहिले. त्यात बहुतांश पोल्समध्ये महायुती सरकारच येताना दिसतंय. आज आपण त्यातले काही निवडक पोल्स पाहणार आहोत आणि सुरुवात आजच प्रकाशित झालेल्या पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरोच्या संस्थेच्या पोलनं आपण करूया. दरम्यान हा पोल नेमका काय सांगतो आपण जाणून घेऊया आणि त्याचंच त्यानंतर बिनचूक, सुपरफास्ट आणि सखोल विश्लेषण आपण पाहणार आहोत. प्राप्तचा पोल काय सांगतो? पुण्याची संस्था आहे. 288 जागांसाठीचा एक्झिट पोल आहे. महायुतीला या ठिकाणी 151 जागा मिळताना दिसत आहेत, तर महाविकास आघाडीला 121, तर इतर जे पक्ष आहेत ते 16 जागांपर्यंत कमाल करू शकतात असं प्राप्तचा जो एक्झिट पोल आहे तो सांगतो. तर इतर संस्थांनी देखील एक्झिट पोल केलेले होते, पण प्राप्तचा आता पक्षनिहाय जो एक्झिट पोल आहे त्यानुसार महायुती 151 जागा मिळवेल, महाविकास आघाडी 121, तर इतर 16, ज्यामध्ये भाजपला 99 जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेने शिंदेंना 33 जागा, अजित पवारांना 19, काँग्रेसला 36, ठाकरे सेनेला 38, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 47 जागा मिळताना दिसत आहेत या एक्झिट पोलमध्ये. पुण्यातली ही संस्था आहे आणि महायुतीची एकूण जी टोटल जाते ती 151 जाते, तर महाविकास आघाडीची 121 वर जाते, तर इतर पक्षांची जी आकडेवारी ती 16 जागांवर जाताना पाहायला मिळते. पुढचा पोल आपण पाहूया. पुढचा इलेक्ट्रिकल एजचा पोल आहे. हा पोल काय सांगतो? तर 288 जागांमध्ये महायुतीला 118 जागा मिळताना दिसतात असा इलेक्ट्रिकल एज पोल सांगतोय, ज्यामध्ये महाविकास आघाडीला इथे पूर्णपणे सत्ता मिळताना दिसते. 150 जागा मिळतात, तर इतर 20 जागा जे आहेत ते इतर पक्ष मिळवतील, ज्यामध्ये भाजपच्या जागा असतील 78, शिवसेना शिंदेच्या जागा असतील 26, अजित पवारांना 14 जागा मिळताना दिसत आहेत, काँग्रेसला 60, ठाकरेंच्या शिवसेनेला 44, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 46 जागा मिळतील असा इलेक्ट्रोल एजचा पोल सांगतोय. तर ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय सांगतोय? 288 जागांसाठीचा एक्झिट पोल केलाय. महायुतीला यांनी अंदाज दिलेला आहे 178 ते 200 जागांचा, महाविकास आघाडीला अंदाज दिलेला आहे 82 ते 102 जागांचा, तर इतर जे पक्ष आहेत ते 6 ते 12 जागा मिळवतील असा ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतोय, ज्यामध्ये भाजपला जागा मिळतील 98 ते 107च्या घरात, शिवसेनेच्या शिंदेला 53 ते 58, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30, तर काँग्रेसला 28 ते 36 जागा मिळतील, ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 32, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 ते 30 जागा मिळतील असं ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतोय. पुढे चाणक्यचा पोल काय सांगतो? 288 जागांसाठीचा हा पोल, ज्यामध्ये महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसते. 175 जागा महायुतीला मिळतात, महाविकास आघाडीला 100, तर इतर जे पक्ष आहेत ते 13 जागा मिळवू शकतील. या सगळ्या आकड्यावर आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या सोबत आहेत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सर, उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक मॅडम, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित, पुण्याच्या प्राप्त संस्थेचे चंद्रकांत भुजबळ. मान्यवरांकडे चर्चेसाठी जाण्याआधी आणखी एक पोल आपण पाहणार आहोत आणि हा काही आकडा नाही, तर प्राप्त संस्थेच्या एक्झिट पोलनुसार राज्यातल्या 288 मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे याचाही अंदाज लावण्यात आलाय. त्यातल्याच सर्वात जास्त तुळशीच्या जागांवरचा अंदाज आपण जाणून घेऊया. जामनेर मतदारसंघामध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडके अशी टक्कर झालेली होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दिलीप खोडके, यामध्ये गिरीश महाजन यांचं पारडं जड पाहायला मिळतंय. तर अचलपूरमध्ये प्रहारचे बच्चू कडू यांच्या विरुद्ध त्यांना फाईट देत होते प्रवीण तायडे भाजपचे, या ठिकाणी बच्चू कडू यांचं पारडं जड असलेलं पाहायला मिळतंय. तर तिकडे काटोल मतदारसंघामध्ये सलील देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून, त्यांना चरणसिंग ठाकूर यांची लढत होती भाजपकडनं. सलील देशमुख यांचं काटोलमध्ये सध्या पारडं जड पाहायला मिळतंय. तर सावनेर मतदारसंघामध्ये देखील इंटरेस्टिंग लढत झालेली होती. अनुजा केदार काँग्रेसच्या नेत्या होत्या आणि त्यांना टक्कर होती आशिष देशमुख यांची भाजपची, आणि आशिष देशमुख यांचं सावनेरमध्ये सध्या पारडं जड पाहायला मिळतंय.
तर तिकडे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष गेल्या वेळेला त्यांचं तिकीट नाकारलेलं होतं कामठीमधून आणि त्यांना कामठीमधून टक्कर देत होते सुरेश भोयर काँग्रेसचे. या ठिकाणी मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचं पारडं जड पाहायला मिळतंय. तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ ठाण्याचा वारसदार ठरणारा हा मतदारसंघ एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी ही लढत होती. या ठिकाणी एकनाथ शिंदेंचं पारडं जड पाहायला मिळतंय. तर नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रफुल्ल गुडदे यांची त्यांना लढत होती. बारामतीमध्ये इंटरेस्टिंग लढत, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं अशी लढत. या ठिकाणी अजित पवारांचं पारडं जड पाहायला मिळतंय पुतण्या योगेंद्र पवार विरुद्ध. तर माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांचं पारडं जड सध्या पाहायला मिळते आणि त्यांना अर्थात टफ फाईट होती ती सदा सरवणकर यांची. तर वळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरांमध्ये आदित्य ठाकरेंचं पारडं आपल्याला जड पाहायला मिळते. तर साकोली मतदारसंघामध्ये नाना पटोले यांचं पारडं जड असलेलं पाहायला मिळते. तर चंद्रकांत पाटील यांना देखील कोथरूड पुणेमध्ये यावेळेला त्यांचं पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर तिकडे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचं पारडं जड आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून त्यांचंही पारडं या ठिकाणी जड असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांचं पारडं या ठिकाणी जड असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अर्थातच या सगळ्या इंटरेस्टिंग घडामोडी, या इंटरेस्टिंग लढती, एक्झिट पोल, या सगळ्याबद्दलचं आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी मी सरिता मॅडमना टॉस देते. सरिता मॅडम, टॉस टू यू. नमस्कार. आपल्याला चर्चा तर पुढे न्यायचीच आहे, मात्र 0 आवरचा आजचा प्रश्न सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग होता, महत्वाचा सुद्धा आहे. तो प्रश्न आपण पहिले बघूया. उद्याचा कसा निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं? महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल की त्रिशंकू सरकार येईल? लाखोंमध्ये याचं उत्तर आलेलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला ह्या पोलचं सुद्धा काय आला आहे निकाल हे बघायचं आहे. आपण नुकताच प्रापचा एक्झिट पोल बघितला. आणि प्रापच्या या पोलमध्ये पोल करणारे प्रापचे चंद्रकांत भुजबळ आपल्या बरोबर आहेत. सगळ्यात आधी मी भुजबळांकडे जाते. हा पोल आपण नक्की कसा केला? काय होतं सॅम्पल साईज? कुठल्या पद्धतीनं हा संपूर्ण एक्झिट पोल करण्यात आला हे सांगावं. नमस्कार, मी चंद्रकांत भुजबळ, प्राप संस्थेचा अध्यक्ष बोलतोय. प्राप संस्थेकडून 288 मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी आपण सर्व मतदान केंद्राच्या जे इफेक्टिव्ह मतदान केंद्र आहेत तिथे सरासरी 2% प्रमाणे आपण लोकांची चर्चात्मक मतं जाणून घेण्यात आली आणि त्या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून आपण हा निष्कर्ष काढलेला आहे एक्झिट पोलचा. त्याप्रमाणे आपण सर्व आकडेवारी दिलेली आहे. प्रत्येक मतदारसंघ निहाय आपण पूर्णपणे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्याचेच आपण एक्झिट पोलचा अहवाल आपण तो आत्ता पाहत आहोत. त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण होतं त्याच्यामध्ये बहुतांश बदल झाला, कारण आम्ही मतदानाच्या पूर्वी सुद्धा एक सर्वे केला होता. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला बऱ्यापैकी जागा दर्शविल्या जात होत्या, अनुकूल वाटत होत्या. त्यानंतर जे महायुतीने अंतर्गत तिन्ही पक्षांचा समन्वय साधून जे मताचं विभाजन करणारी रणनीती अवलंबली त्यामध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ 42 ते 47 जागांवरती मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसताना दिसत आहे. याच्यामध्ये आपण इतर अन्य जे घटक पक्ष आहेत ज्यांनी जे राजू शेट्टी किंवा संभाजी राजे यांच्या छोट्या घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली बच्चू कडूंनी, तर ते मतविभाजन बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याचा सर्रास महाविकास आघाडीलाच नुकसानकारक ठरलेलं आपल्याला एक्झिट पोलच्या याच्यामधून दिसून येत आहे. नक्कीच सचिन सावंत आपल्या बरोबर आहे. हे जर पोलचे आकडे आपण बघितले तर असं वाटतंय की सरकार बनू शकलं असतं पण बनत नाहीये. मला तर तो शेर आठवतो गालिबचा, हम जानते हैं जन्नत की हकीकत लेकिन दिल को बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है.
तर आता तुम्ही जर ते सगळेच जर पोल तुम्ही पाहिलेत तर त्याचा जो काही परिघ आहे तो इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काय आकलन करणार त्याच्यातनं. माझं असं मत आहे की एक्झिट पोलपेक्षा एक्झॅक्ट पोल आता उद्या येणार आहेत, 10 तास राहिलेले आहेत जवळपास. तर मला त्याच्यासाठी वाट बघणं अधिक श्रेयस्कर ठरेल. प्रश्न असा आहे की संपूर्ण म्हणजे देशामध्ये जिथे जिथे राज्यांमध्ये निवडणुका होतात आणि त्याचे एक्झिट पोल येतात ते सगळे का चुकत आहेत, कारण वोटर हा फार हुशार आहे आणि सायलेंट असतो. त्यामुळे त्याच्या मनात काय चाललेलं आहे हे त्याचं आकलन करणं हे फार कठीण असतं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आता जसं इथे तुम्ही जर पाहिलात तर महायुती आणि महाविकास आघाडी अनेक अपक्षांच्याकडे आपण पाहतोय की त्यांचं काही बोलतायत, काय चाललंय, हे घडामोडी आज तुम्ही दाखवताय. याचा अर्थ असा आहे की अनेक जागांमध्ये शेवटी अतिशय कट टू कट फाईट आहे, म्हणजे इतकी फाईट आहे की म्हणजे त्याचं मार्जिन फार थिन असणार आहे. मग त्या जागांमध्ये काय होणार आहे हे कुठलेही सर्वे म्हणजे वरना मला वाटतं आता ईश्वर देखील सांगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. तर उद्या ते एक्झॅक्ट पोलच कळेल आपल्याला. बाकी ठीक आहे. आता आजचा सगळे एक्झिट पोलच्या मध्ये आता हरियाणामध्ये तर सगळेच पोल जे आहे ते पूर्णपणे म्हणजे उलटे पडले. पोल सगळे पोल सगळे फोल झाले. त्यामुळे पाहू आता पोलचं एक्झिट झालेलं आहे त्यांच्यामध्ये. सुषमाताई, तुमचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की आपण जेव्हा पोलवर बोलत आहोत तेव्हा जरा लोकसभेला जे पोल आले होते त्याचं सुद्धा स्मरण व्हायला हवं. लोकसभेच्या पोलच्या वेळेला 400 पारचे नारे दिले जात होते, 45+ सांगितलं जात होतं, शेअर बाजारात काय घडामोडी होत होत्या. आणि असं सगळं चालू असतानाही आम्ही शांतपणे असं सांगत होतो की आम्ही 30 ते 35च्या मध्ये असू. आणि आपण बघितलं की त्या 31 जागा होत्या. कारण मी वारंवार असं म्हणते की जेव्हा आम्ही फील्डमध्ये फिरतो आणि फील्डमधला जो आमचा अनुभव आहे तिथली जे आम्हाला लोक जाणवतात, जसं सचिन दादांनी सांगितलं की सर्वेसाठी तर लोक जात असतील, आम्ही तर कधी आमच्याकडे कुठला सर्वेचा कधी फोन कॉल आला नाही किंवा आमच्या आसपासच्या लोकांपर्यंतही कधी कुठला सर्वेचा माणूस आला नाही. पण जेव्हा हे आम्ही 3000 सॅम्पल घेतले, 5000 सॅम्पल घेतले, 10,000 सॅम्पल घेतले, असे जेव्हा हे सॅम्पल घेणारे लोक जे सांगतात तर त्याच्यातले काही सर्वेवाले लोक जे आमच्या ओळखीतले आहेत आणि ते जेव्हा सांगतात तेव्हा म्हणते, अरे तुझं चुकलंय काहीतरी, हे असं नाही आहे, इकडे असं, अच्छा असं आहे का, असं म्हणून जेव्हा ते बोलतात तेव्हा फार मजा येते. आणि मला असं वाटतं की ह्या एकूण सर्व्यांच्या आकड्यांमध्ये जे काही सर्वेचे आकडे तुम्हाला दाखवले जातात, तुम्ही कितीही लोकांना भेटायला जा आणि त्यांना विचारा, लोक तुम्हाला त्यांचं मत सांगत नाहीत, अजिबात मत सांगत नाहीत. लोक ज्याला भेटेल त्याला, साहेब आम्ही तुमचंच आहोत, मी तुमचाच आहे, म्हणजे भागनेवाले की शाबासकी म्हणल्यासारखे लोक वागत राहतात. कारण लोक आता नेत्यांपेक्षा सुद्धा जास्त हुशार म्हणण्यापेक्षा माझ्या भाषेत, तिकडच्या मराठवाड्याच्या भाषेत चाबरे झालेले लोक आहेत. त्यामुळे लोक नेत्यांना सुद्धा गंडवायला कमी करत नाही आणि लोक सांगतात की नाही नाही आता आम्ही तुमचेच आहोत. हा पण काही ठिकाणी जसं की संभाजीनगर पश्चिम मध्ये मी ज्या बातम्या आणि त्याचे व्हिडिओही आपण बघितले की अनेक लोकांना आधीच पैसे देऊन त्यांच्या बोटावर शाई लावण्याचे प्रकार झाले. संजय सिरसाटच्या मतदारसंघात हा प्रकार फार जोरात दिसला की बोटावर शाई लावून पैसे देऊन त्यांना मतदार बूथ केंद्रापर्यंतच पोहोचू द्यायचं नाही. पण असं कितीही केलं तरी ही प्रक्रिया इतका वेळखाऊ प्रक्रिया असते की त्या सगळ्या काळामध्ये ते शक्य होणारं नाहीये. आणि मला खात्री वाटते की होय, महाविकास आघाडीचं सरकार होईल. सुषमाताई, खरं तर तुम्ही जे आत्ता म्हटलं त्याचं उत्तर मला केशव उपाध्ये यांच्याकडनं घ्यायला आवडलं असतं, पण ते आपल्याला अगदी थोड्या वेळात जॉईन होणार आहे. त्यावेळेला आपण मांडलेला मुद्दा त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊयाच. मी राजीव आपल्याकडे येते. राजीव, आपण ज्या काही टॉप फाईट्स पाहिल्या ज्यामध्ये सगळ्यांना महाराष्ट्राला इंटरेस्ट आहे, त्यामधली एक महत्त्वाची जागा म्हणजे बारामती. आणि बारामती शेवटी अजित पवार जिंकतात असं आजच्या ह्या एक्झिट पोलमध्ये तरी दिसतंय. ही लढत खरं तर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लोकसभेतही होती आणि आत्तासुद्धा होती. त्यामुळे जर असा निकाल आला तर काय बदललं? नाही, मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला जो ॲडव्हान्टेज सुप्रिया सुळेंना होता तो ॲडव्हान्टेज ह्या खेपेला अजित पवारांना आहे. आणि बारामतीकरांच्या म्हणजे दृष्टीतनं जर विचार करायचा झाला तर त्यांचं केंद्रामध्ये सुप्रियाताई आणि राज्यामध्ये दादा हे जे वर्षानुवर्षाचं आहे समीकरण ठरलेलं, त्याप्रमाणे त्या बरहुकूम
तो निकाल असेल आणि त्याचा फायदा अर्थातच अजितदादांना होईल. पण या पोलमध्ये सगळ्यात आश्चर्य वाटवणारा जो भाग होता तो काँग्रेसचा परफॉर्मन्स. मला खरं तर भुजबळजी तुमच्याकडून जाणून घ्यायला हे आवडेल की तुम्ही काँग्रेसच्या जागा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात कमी काँग्रेसला जागा दाखवल्यात. म्हणजे शरद पवारांना 47, उद्धव ठाकरेंना 38 आणि काँग्रेसला 36. तर म्हणजे इतका काँग्रेसचा जो तुम्ही कमी जागा दाखवल्यात, मला त्याचं कारण तुम्हाला काय त्याच्यात सापडलं हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे काँग्रेसला एकूण जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे त्याच्यामध्ये काँग्रेस किमान 50-60च्या पर्यंत जाईल असे बाकीचे जवळपास सगळे, ॲक्सिसचाही साधारण तुमच्यासारखाच आकडा आहे, पण बाकी सगळ्या पोलमध्ये काँग्रेसचा आकडा 50 ते 60च्या पलीकडे किंवा त्या दरम्यान राहील असं होतं. एक गोष्ट ही आहे की मतदानामध्ये मुस्लिम मतदान या खेपेला लोकसभेच्या तुलनेमध्ये कमी झालं. त्याचा परिणाम, पण जर त्याचा परिणाम व्हायचा असेल तर तो फक्त काँग्रेसच्या मतदानावर होणार नाही, तो तिन्ही पक्षांवर झाला असता किंवा झालेला दिसला असता. विदर्भामध्ये काँग्रेसला म्हणजे मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला होता आणि त्यानंतर आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर फारच चांगला होता. तर विदर्भामध्ये आणि आत्ता खास करून हे बोललं जातं आहे की सोयाबीनचा प्रश्न, कापसाचा प्रश्न हे फार उग्र झालेले होते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला इतक्या कमी जागा दिसणं हे आणि बाकी कुठल्याही पोलपेक्षा तुमच्याकडे कमी दिसणं हे मला जरा आश्चर्याचं वाटतं. तुमच्याकडे त्याच्याबद्दलचं काही म्हणजे काय समर्पक लॉजिक आहे त्याबद्दल? आपण जर पाहिलं तर काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये 101 जागांवरती काँग्रेसला लढत दिली. त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे तिकीट जे उमेदवारी वाटप होतं त्याच्यामध्ये अनियमितता झाली की चुकीच्या पद्धतीचे काही लोकांना उमेदवारी देण्यात आल्या. जसं की अगदी उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर पुण्यातले त्याच उमेदवारांना पुन्हा 5 वर्षांनी संधी दिली. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काँग्रेसला इतका अनुकूल मतदारसंघ असताना सुद्धा केवळ उमेदवारी निवड ती निगेटिव्ह पद्धतीचे, नकारात्मक पद्धतीचे दिली गेली आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधलेच लोकांनी बंडखोरी केली. त्यामुळे काँग्रेसच्या जवळजवळ 12 जागांवरती त्यांच्याच बंडखोरीमुळे त्या जागा पराभवाच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आणि दुसरं की जे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकत्रितरित्या जो आपण हे पाहिलं की काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला दिसला, परंतु स्थानिक पातळीवरती विधानसभेच्या निवडणुकीला प्रथमच शिवसेनेची मतं जी वर्गीकृत व्हायला हवी आहेत काँग्रेसकडे ती होताना दिसलेली नाहीयेत. कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या फाईट्स झाल्या, परंतु तिथे काँग्रेसच्या बाजूला ज्या वेळेस शिवसेनेचे लोक होते ते फार सक्रियतेने सहभाग दर्शवला गेला नाहीये. ते मतांचं परिवर्तन काँग्रेसला जे लोकसभेच्या वेळेस होऊ शकत होतं ते झालेलं नाहीये. स्थानिक पातळीवरती प्रत्येक मतदारसंघाची वेगवेगळी स्थिती दिसून आली. त्याच्यामध्ये ही अनेक अशी कारणं आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसच्या जागा कमी होण्याचं संदर्भात. खरं तर सचिन सावंत, मी आपल्याकडे येते. जे आत्ता चंद्रकांतजींनी सांगितलं ते ओपिनियन किंवा तेच मत काँग्रेसमध्ये अनेकांचं आहे की जागा वाटपामध्ये, उमेदवार निवडीमध्ये कुठंतरी काँग्रेस मागे पडली. नाही, मी असं म्हणणार नाही. म्हणजे आता हे काही आमचा आता ह्यांचा सर्वेमध्ये 36 दाखवतात, त्याच्यात दुसरा एक सर्वे दाखवला होता त्याच्यामध्ये 60 दाखवत होते. त्यामुळे या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या सर्वेच्या आणि त्यांना टेक्निकल सर्वे म्हणतात. मग टेक्निक असे प्रत्येक सर्वेचे वेगवेगळे का व्हावेत हा मूलभूत मुद्दा आहे. असो, प्रश्न असा आहे की निश्चितपणे आम्ही आताच्या परिस्थितीमध्ये जिथे लढतो आहोत या जागांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर विदर्भामध्ये आम्ही चांगल्या जागा लढतो आहोत. तिथे शिवसेनेची मतं ट्रान्सफर होणं किंवा काय याच्यापेक्षा काँग्रेस तिथे मजबूत आहे ना. त्यामुळे त्याच्यावरती डिपेंडंट आहे असे 1-2 मतदारसंघ असतील किंवा यवतमाळमध्ये थोडासा भाग असेल तर मी समजू शकतो. आणि जिथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं काँग्रेस आणि बहुतांश ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा तिथे जसं प्राबल्य जास्त आहे. कोकणामध्ये आम्ही फार कमी जागा लढतो, म्हणजे 4-1 जागाच आम्ही कोकणामध्ये लढतो आहोत आणि मुंबईमध्ये थोडासा भाग असेल. म्हणजे उमेदवार चुकले नाही असं तुमचं माझं म्हणणं असं आहे की हे जे आताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्याचा एक एक्सरे काढला तर त्या प्रत्येक
ठिकाणी शिवसेना जी आहे ती शिवसेनेचा जिथे ताकद आहे तिथे लढते जास्त, जिथं विदर्भामध्ये किंवा अनेक ठिकाणी जिथे काँग्रेस आहे ताकद आहे तिथे काँग्रेस लढते, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा शरद पवारांकडे आहेत तिथे शरद पवारांची ताकद आहे. त्यामुळे असं काही एकमेकांचं असं काही अशा तरी क्लॅशेस झालेले आहेत असं चित्र नाही. त्यामुळे निश्चितपणे एक गोष्ट असू शकते की काही जागा काँग्रेसनं जरा तिथे लढल्या असत्या तर त्या शिवसेनेच्या मदतीनं निघून आल्या असत्या किंवा राष्ट्रवादीच्या, ते फार कमी जागा आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.